ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या ताक 11वी मधील अँगुलर मेजरमेंट नावाचा संपूर्ण चॅप्टर या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. तर आपल्याला 1 तास लागेल, 2 तास लागेल, थांबूया आपण. तर जायचं नाही कुठे इकडे तिकडे, व्यवस्थितपणे न बघता इकडे समोर लक्ष द्यायचं आहे. तर चॅप्टर किती सोपा आहे बघा. आता तयारी ठेवायची, तर व्यवस्थितपणे आपण चॅप्टर घेऊया. तर तुम्हाला बसण्याची सवय पाहिजे. पूर्ण चॅप्टर आपण एक्सप्लेन करणार आहे. तर अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल म्हणजे काय, कोन आणि त्याचं मोजमाप आपल्याला करायचंय. तर पहिला आपण या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहे बघा. या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहे. लेट्स स्टडी म्हणजे डिरेक्टेड अँगल शिकणार आहे. अँगल्स अँड डिफरंट मेजरमेंट शिकणार आहे. युनिट अँड मेजर ऑफ इट्स अँगल शिकणार आहे. लेंथ ऑफ आर्क शिकणार आहे. आणि एरिया ऑफ द सेक्टर ऑफ सर्कल शिकणार आहे. तर एवढे चॅप्टरमध्ये आपण डिरेक्टेड अँगल म्हणजे काय ते शिकणार आहे. मी आता ते काय लगेच सांगत बसत नाही. मी परत पुढे काय अँगल, वेगवेगळे मेजरमेंटचे अँगल शिकणार आहे. युनिट्स काय असतं, कुठला अँगल कशामध्ये मोजतो आपण ते शिकणार आहे. लेट्स रिकॉल म्हणले, थोडंसं आठवा म्हणले, हे शिकणार आहे आपण. त्यामुळे ह्याच्यावर काय जास्त फोकस करत नाही. आता पुढे बघा काय सांगितलं इथं. लेट्स लर्न. तुम्हाला काय शिकायचं बघा, किंवा तुम्ही रिकॉल करू शकताय का बघा. रिकॉल. वी नो हाऊ टू ड्रॉ द ॲक्युरेट अँगल्स ऑफ अ डिफरंट मेजर. ॲक्युरेट अँगल म्हणजे काय सांगा. काय असतं ॲक्युरेट अँगल, आपण कशाला म्हणतो. ॲक्युरेट अँगल म्हणजे काय असतं. ॲक्युरेट अँगलला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, लघु कोन. लघु म्हणजे लहान, याला काय म्हणतो आपण, लघु कोन. लघु कोन काय असतो, लघु कोन थिटा असतो. तो काय असतो, 90 पेक्षा लहान. 90 पेक्षा कमी असणाऱ्या कोनाला लघु कोन ॲक्युरेट अँगल म्हणतो. ॲक्युरेट अँगल कळला, जेवढं लागतं तेवढं सांगतो मी, एक्स्ट्रा सांगत बसत नाही. आता ॲक्युरेट अँगल झालं, त्यानंतर कुठला असतो आणखी, राईट अँगल असतो ना, ॲब्च्युज अँगल असतो. ॲब्च्युज अँगल काय असतो, ॲब्च्युज अँगल म्हणजे विशाल कोन. काय असतो, विशाल कोन. तो 90 पेक्षा कसा असतो, मोठा असतो. राईट अँगल किती असतो, 90. त्याला म्हणतो आपण काटकोन म्हणतो. झालंय हे बेसिक. आता परत त्याच्यावर जास्त वेळ वाया घालायला नको. इकडे बघा, थिटा इज इक्वल टू 90 असेल तर कुठला झाला, काटकोन. त्याला काय म्हणतो आपण, राईट अँगल. आणि शेवटचा कुठला असतो, थिटा. थिटा जर तुमचा 90 पेक्षा जर मोठा असेल त्याला काय म्हणतो आपण, ऑब्च्यूज म्हणतो. बरोबर का, ऑब्च्यूज अँगल म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण विशाल. काय म्हणतो आपण त्याला, विशाल कोन. त्याला काय म्हणतो आपण, विशाल कोन म्हणतो. आता हे लक्षात ठेवून टाकायचं, हे विसरायचं नाही. आता हे काय विसरू, लक्षात ठेवून टाकायचं. कळलं. हे काय 90 पेक्षा लहान असेल तर, 90 पेक्षा असेल तर ॲक्युरेट. बरोबर, 90 असेल तर राईट, आणि 90 पेक्षा मोठा असेल तर ॲब्च्यूज म्हणजे विशाल कोन. आता हे विसरून जायचं नाही, संपला विषय. म्हणजे एका शब्दावरून आपण सगळे मेजरमेंट कळलं. अ सर्कल वी कॅन फाइंड द आर्क लेंथ अँड एरिया ऑफ द सेक्टर इन टर्म ऑफ द सेंट्रल अँगल अँड रेडियस. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे, रेडियस, थिटा आणि आर्क लेंथ. येत्या 10वी मध्ये तो फॉर्म्युला झालेला आहे. कुठला फॉर्म्युला आहे, एस इज इक्वल टू आर थिटा. एस इज इक्वल टू आर थिटा. हा फॉर्म्युलाचा पार्ट पाहिजे. आता ती फॉर्म्युला कसा आला आहे हे शिकवण्यासाठी मी 10वी मध्ये शिकवत बसलो तर 11वी कधी व्हायचं आपलं. आणि 10वी परत नाही कळलं, परत 9वीत गेल्यावर शिकवायचं कधी व्हायचं. त्यामुळे हे फॉर्म्युला कसा आला तुम्हाला ते शोधून काढावं लागेल. तुम्ही घरी गेल्यानंतर तो अभ्यास करा. हे लक्षात ते सांगत बसत नाही. ऍक्टिव्हिटी नंबर 1. काय ऍक्टिव्हिटी दिली, ही ऍक्टिव्हिटी करणं फार सोपं आहे. आता अवघड काय नाही. तुमच्याकडे काय, तुमच्याकडे कंपासामध्ये, कंपास पेटीमध्ये कंपास असतो. तुम्हाला अँगल 2 प्रकारे मोजता येतो. अँगल 2 प्रकारे मोजू शकता तुम्ही. पहिल्यांदा काय करा, तुमच्या कंपास पेटीमधलं ते कंपास घ्या. इथं एक लाईन असते वहीमध्ये अशी रेष वाढलेली, इथं त्याच्यावर ते ठेवा. इथं बरोबर ही तुम्हाला जिथं अँगल मध्ये त्या पॉईंटवर ते ठेवायचं. तुम्ही आता अँगल मोजणार असाल, इकडे काढलेलं असतं आतमधून 0, 10 काय असेल ते इथनं करत करत काउंटिंग पण तुम्ही जाणार असेल. ही किती असतं, हाफ 180 पर्यंत तुम्ही मोजत असाल इकडं. ह्याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. त्याला कसं म्हणायचं, घड्याळाची उलटी दिशा. म्हणजे तुम्ही जर असा अँगल मोजला, असा इकडून इकडे अँगल मोजत गेला काय म्हणजे त्याला अँटी क्लॉकवाईज. हे काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. बरोबर, असं मोजत चाललोय आपण. आणि हा अँगल असतो पॉझिटिव्ह. हा अँगल कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. अँटी क्लॉकवाईज काय असतो ते, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे तुम्हाला हितनं इथपर्यंत कितीचा अँगल दिसतोय सांगा बरं. कितीचा अँगल आहे हा अँगल कितीचा आहे, कितीचा अँगल आहे सांगा मला. हे अँगल किती दिसतोय तुम्हाला, हा अँगल कितीचा आहे, अँगल कितीचा दिसतोय तुम्हाला हा. ड्रॉ द अँगल ABC ऑफ मेजर 40 डिग्री म्हणले. 40 डिग्रीचा अँगल काढा. ते म्हणलं इथं 40 डिग्री दिसत नाही. आता कसा काढलाय बघा, 2 पत्त्याने तुम्हाला सांगतो 40 डिग्रीचा. आता तुम्ही शिकडून मोजला 10, 20, 30 आणि ते किती 40. तुम्ही असा मोजला.
आणि समजा जर असा मोजला तर असा का मोजायचा तुम्हाला खालच्या ह्याच्यामध्ये मी सांगतो. आता हे दोन्ही एकत्र तुम्हाला सांगितल्यामुळे कन्फ्युजन होईल, पण वेगवेगळे सांगतो. आता बघा इकडे बघा, इथे किती दिलंय 10, 20, 30, 40. अँगल कसा मोजलाय आपण आता इकडून इकडे मोजलेला आहे, त्यामुळे तो किती भरला 40 भरला. तो क्लॉकवाईज आहे आणि क्लॉकवाईज हा निगेटिव्ह असतो, पुढे शिकणार आहे आपण. तर इकडून इकडे मोजलाय किती भरतोय तो 40चा अँगल भरतोय बरोबर आहे का. आणि इकडून इकडे मोजलाय किती भरला असतो तो 140चा भरला असतो बरोबर आहे. तर दोन्ही पद्धतीने मोजू शकतो आपण. तर आता इकडून मोजल्यामुळे तो आपण किती भरला 40चा काढला आपण बरोबर. आता असा इकडून मोजला कितीचा भरला 40चा भरला. आता ह्याला म्हणायचं क्लॉकवाईज डिरेक्शन. घड्याळ कसं फिरतं असं घड्याळ फिरतं बरोबर आहे. घड्याळ काय फिरतं असं फिरतं, ह्याला म्हणायचं क्लॉकवाईज डिरेक्शन. आणि तुम्ही जर हाच अँगल शिकडून मोजला असा 10, 20, 30, 40, हिथं पण कितीचा अँगल आहे 40, हिथं पण कितीचा होता 40. त्यांच्या पोझिशन मात्र वेगवेगळ्या जातात. बघा हिथं पण किती होते 40 डिग्री, हिथे किती आहे 40 डिग्री. पण असं एक इकडे चाललंय एक इकडे चाललंय असं का, तर इथे काय तुमची डिरेक्शन महत्वाची आहे. जर तुम्ही असं मोजत चालला क्लॉकवाईज न मोजत चालला तर तुम्हाला हा कसा असेल अँगल, इथला क्लॉकवाईज नसेल तर इथलं 40 तुम्हाला इकडून दिसेल, आणि अँटी क्लॉकवाईज चालला तर तुम्हाला इकडून इकडे मोजावं लागेल. मग हा अँटी क्लॉकवाईज असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि क्लॉकवाईज असतो तो कसा असतो निगेटिव्ह असतो. हे तुम्हाला पुढे आणखी येणारच आहे. ते दोन्ही अँगल मोजू शकता तुम्ही, दोन पद्धतीने अँगल मोजू शकता. एवढं यात लक्षात ठेवायचं, बाकी काही गरज नाही लागली. त्यामध्ये काय सांगितलं बोथ द अँगल्स आर ऑफ 40 डिग्री. दोन्ही अँगल कितीचे आहेत तर 40 डिग्रीचे आहेत बरोबर. बट वन इज मेजर्ड इन द अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन अँड अदर इज मेजर्ड इन द क्लॉकवाईज डिरेक्शन. एक जे आहे तो आपण क्लॉकवाईज मोजतो, दुसरा काय मोजतो अँटी क्लॉकवाईज तो मोजतो. म्हणून एकच अँगल आपण दोन पद्धतीने मोजतोय. पहिली पद्धत कुठली आहे तुमची घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने, म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. ही झाला अँटी क्लॉकवाईज मोजला. दुसरा कुठला मोजला आपण क्लॉकवाईज. तर दोन पद्धतीने आपण हा मोजलेला आहे, लक्षात घ्या. झाले तर तुमचं एक एक लाईन टू लाईन आपण सगळं क्लिअर करूया. आता इथं बघा डिरेक्टेड अँगल, ज्या अँगलला डिरेक्शन असते त्या अँगलला म्हणायचं डिरेक्टेड अँगल. संपला विषय. ज्या अँगलला मोजण्यासाठी दिशा असते त्या अँगलला काय म्हणतो आपण डिरेक्टेड अँगल. बघा किती सोपं आहे. तुम्ही जर असं म्हणजे वाचन केल्यासारखं आपण समजून घेऊन जाऊ व्यवस्थितपणे, व्यवस्थित काय कुठल्या अडचणी वगैरे येता कामा नये. डिरेक्टेड अँगल तुमच्या डोळ्याला पण त्रास होत नाही, आपण ब्लॅक स्क्रीन केली काय प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा हा तुमच्या समोर स्क्रीनवर हा अँगल दिसतोय आणि ज्या अँगल मध्ये असा छोटासा ॲरो काढलेला असतो त्या अँगलला म्हणायचं डिरेक्टेड अँगल. कसला अँगल म्हणायचं डिरेक्टेड. आता काही वेळेला तुम्ही 10वी पर्यंत बघितलं असेल तशी असं केलेलं असतं. मग ही कुठला डिरेक्टेड अँगल हा नसतो, दाखवलं नाही येतं. ॲरो दिसला की डिरेक्शन सांगतं. कधी कधी असं पण असते, हा डिरेक्शन आहे, हा क्लॉकवाईज आहे, हा कसला आहे अँटी क्लॉकवाईज. असा अँगल आला की हा क्लॉकवाईज झाला, असा चालला की अँटी क्लॉकवाईज झाला. हे लक्षात घ्या. आपण इन जनरल आता अँटी क्लॉकवाईज बऱ्याच ठिकाणी आपण वापरतो सगळीकडे. बघा डिरेक्टेड अँगल हा मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आता आपली शिकवण्याची थोडीशी पद्धत वेगळी राहील. मी तुम्हाला लिहून देणार, तुम्ही तसं लिहून घेणार. ह्यापेक्षा तुमच्याकडे ऑलरेडी सगळं भरपूर लिहून दिलेलं आहे, पुस्तक आहेत, नोट्स आहे सगळं. फक्त तुम्ही काय करा पुस्तक रेफरन्स करा आणि हे सगळं समजून. आता मी तुम्हाला समजून सांगतोय, परत तुम्ही स्वतः व्यवस्थित लिहिताना काय करा नोट्स बनवताना हे समजले असते थोडक्यात व्यवस्थित तुम्ही डायग्राम वगैरे काढायच्या. फक्त तुम्ही स्वतः करायचा अभ्यास. कन्सिडर द रे ओए. तुम्ही काय करा एक ओए रे घ्या. काय घेतला तुम्ही रे ओए घ्या. परत काय म्हणले रोटेट इट्स अबाउट ओ टिल इट्स टेक्स द पोझिशन ऑफ ओ बी शोन इन द फिगर. काय करा किती सगळं काय करायचं तेच सांगितलंय. एक ओए नावाचा काय घ्या रे घ्या, एक लाईन घ्या ओए नावाची घेतली. हे हा जो रे आहे तो असा इकडे 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 म्हणजे हा जो रे आहे तो काय करा असा 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 फिरवत न्या. कुठपर्यंत फिरवत न्या जोपर्यंत तो ओबी नावाची पोझिशन घेत नाही तोपर्यंत फिरवत नाही. म्हणजे असा आता ही लाईन आहे अशी फिरवत इकडे न्यायची. ती कुठपर्यंत न्यायची फिरवत तर ओबी नावाची पोझिशन घेत नाही तोपर्यंत. म्हणजे ओए नावाचा रे फिरवत नेला ना आपण कुठपर्यंत आणला तो बी या पोझिशन पर्यंत. म्हणजे ओएचा काय झाला ओबी. पहिल्यांदा हे काय होतं ओए फिरवत गेल्यावर काय झालं ओबी. म्हणजे ओए न कुठली पोझिशन घेतली ओबी घेतली. इथं जो अँगल तयार झालाय तो कुठल्या दिशेने चालला होता असा वर गेला. म्हणजे ओए रे सरकत सरकत कुठे गेलाय ओबी कडे. म्हणून आपण याला काय म्हणतो हा जो थिटा आहे तो कसला आहे डिरेक्टेड अँगल आहे. कसला अँगल आहे डिरेक्टेड अँगल आहे म्हणायला.
Then angle so obtained due to the rotation is called as a directed angle AOB. AOB हा अँगलचं नाव काय म्हणायला AOB. ह्याला म्हणायचं कसला अँगल झाला हा. देन अँगल सो ऑब्टेन्ड ड्यू टू द रोटेशन इज कॉल्ड डायरेक्टेड अँगल AOB. वी डिफाइन द नोशन ऑफ डायरेक्टेड अँगल ॲज फॉलो. आता ही डायरेक्टेड अँगलची जी नोशन आहे, नोशन म्हणजे काय, संकल्पना. नोशनला काय म्हणतो आपण, संकल्पना, आयडिया, नवीन काहीतरी. तर ही जी संकल्पना, ही जी आयडिया, ही जी नोशन आहे, तर ते आपण दाखवतो कसे. बघा डायरेक्टेड अँगल दाखवण्यासाठी आपल्याकडे काय कन्सेप्ट आहे बघा, नीट लक्ष द्या इकडं. डायरेक्टेड अँगल तुमच्याकडे पुस्तक वगैरे सगळं आहे, तर जे वाटतंय लक्षात राहत नाही तसं तेवढं लिहून घ्यायचं. आता काय दिलं इथं बघा, द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज OA बार OB बार. म्हणजे ह्याच्या डोक्यावर काय दिलंय बघा, आता OA बार दिलंय आणि इकडे काय दिलेलं आहे, OB बार दिलेला आहे. आता ह्याला डिरेक्शन आहे OA बार ह्याच्या डोक्यावर दिले, आणि ह्याला पण काय दिलं इकडं OB बार, आणि काय आहे OA बार. अशा दोन तुम्हाला पोझिशन या ठिकाणी दिसतील. म्हणजे वेक्टर क्वांटिटी सारखं आहे. हे वेक्टर चॅप्टर मध्ये पण आपल्याला रिवाइज होणार आहे 12वी मध्ये. तर OA बार आणि OB बार टुगेदर with the rotation of ray OA to the position of OB is called a directed angle. Directed angle दाखवलाय बघा. ह्याला काय म्हणायचं, डायरेक्टेड अँगल. नुसतं असं लिहिलं आपण AOB, हा डायरेक्टेड अँगल होऊ शकत नाही. तर आता ह्याच्यामध्ये अशी आडवी रेष मारली गेला काय म्हणायचं, डायरेक्टेड अँगल झाला. अँगल लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. ह्याला काय डिरेक्शन वगैरे नाही, तर AOB अँगल AOB आपण 10वी पर्यंत असं बघितलं. आणि ह्यातनं जर अशी रेष मारली की त्याला काय म्हणायचं AOB. आणि ह्या रेषेमध्ये पण परत असा ॲरो दाखवला किंवा असा ॲरो दाखवला, ती परत अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज मध्ये येत, लक्षात घ्या. तर इथं बघा, आता इथे काय सांगितलंय, OA पोझिशनचा रे OB पोझिशनला गेला आणि ती पोझिशन बदलत असताना जो अँगल तयार झाला त्याला काय म्हणायचं, डायरेक्टेड अँगल AOB. हा काय झाला, डायरेक्टेड अँगल AOB या ठिकाणी तुमचा तयार झाला. ह्या डिरेक्शनने चाललाय. डिरेक्शन कुठं चाललाय, असा चाललाय ना, म्हणून डिरेक्शन दाखवलं. याला म्हणजे डायरेक्टेड अँगल OAB. If the rotation of the initial ray is anti-clockwise, then the measure of the directed angle is considered as positive. बघा काय सांगितलंय, ह्या OAचं जे रोटेशन आहे, चॅप्टर खूप महत्त्वाचं, लक्षात घ्या व्यवस्थितपणे. OAचं जे रोटेशन आहे ते कसं व्हायला लागलेलं आहे, अँटी क्लॉकवाईज असं व्हायला लागलेलं आहे. बरोबर आहे, अँटी क्लॉकवाईज असं व्हायला लागलेलं आहे. ह्याला काय आहे, डिरेक्शन आहे. आणि अँटी क्लॉकवाईज ज्यावेळेला एखाद्या अँगलचं रोटेशन होत असतं त्याला कसं गृहीत धरत असतं आपण, कसं समजत असतं, त्याला पॉझिटिव्ह समजत असतो आपण. काय समजत असतो, पॉझिटिव्ह. त्यानंतर काय झाले बघा, if it is clockwise then the measure of directed angle is considered as negative. जर मेजरमेंट एखाद्या अँगलचं असं तुम्ही मोजलं, म्हणजे कसं मोजलं, हवा इकडं बघा, जर असं मोजलं तर याला म्हणायचं पॉझिटिव्ह, आणि जर असं मोजलं तर काय म्हणायचं, याला निगेटिव्ह. हे ह्याला काय म्हणायचं, सुरुवातीची आर्म, ह्याला काय म्हणायचं, शेवटची आर्म. म्हणजे काय, इनिशियल रे, आणि काय झाला, टर्मिनल रे. आर्म म्हणजे त्याला रे म्हणू, आर्म म्हणजे बाहू, एक बाजू, एक साइड असं म्हणू आपण त्याला. इनिशियल आर्म अशी होती. इनिशियल आर्म फिरत 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 कुठपर्यंत गेली, म्हणजे अशी होती, फिरत कुठपर्यंत गेली, इथपर्यंत गेली. ह्याला काय म्हणतो आपण, टर्मिनल आर्म असं म्हणतो. बरोबर. पण तिथे काय झालं बघा, OA इथं होता असा. आता हे इकडे लक्ष द्या, OA इकडे इकडे आलं, हे जे आहे ते इथनं फिरत इकडे गेलं, असं गेलं. ह्याला काय म्हणायचं, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, थिटा अँगल या ठिकाणी असा तयार झाला. आणि इथं काय होता, तुमचा OB इथं होता आणि तो फिरत कुठं आलाय, खाली आलाय. इथं लक्षात, म्हणजे तुमचा इनिशियल आर्म इथं कोण झाला, इथं इनिशियल आर्म कुठं झाली, ह्याच्यामध्ये इनिशियल आर्म ही झाली, कारण सुरुवातीला इथं होतं, फिरत फिरत कुठं आलं, रोटेशन घेत घेत खाली आलं, OA ला आलं. म्हणजे सुरुवातीची रेषा ही शेवटची, म्हणजे इनिशियल आर्म, आणि याला काय म्हणायचं, टर्मिनल आर्म. आता ह्याच्यामध्ये डिरेक्शन कशी होती, ही झाली ती अँटी क्लॉकवाईज, त्यामुळे इथं काय असतं, पॉझिटिव्ह. आणि ही जी डिरेक्शन काय झालं, हे क्लॉकवाईज, आणि इथं काय असतं, निगेटिव्ह. म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मधला फरक. हा लक्षात हे लक्षात ठेवा. ह्यात काय समजण्यासारखं आता लय अवघड असा विषय नाही, फार सोपं आहे, अवघड काहीच नाही. आता इथं बघा, OA इज कॉल्ड द व्हर्टेक्स शोन इन द फिगर. O काय आहे, व्हर्टेक्स आहे. नीट लक्ष द्या व्यवस्थितपणे, कळतंय सगळं, काय अडचण नाही. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर O काय असतो, हा व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, एखादा पॉइंट. तर O काय या ठिकाणी, व्हर्टेक्स आहे, लक्षात घ्या. O काय आहे, व्हर्टेक्स आहे, हे लक्षात. त्यानंतरचा पॉइंट आपल्याला कुठला बघायचा आहे बघा, त्यानंतर पॉइंट आपण बघणार आहे. आता ऑब्झर्व करा म्हणले, ऑब्झर्व फिगर 1.3b अँड नोट दॅट म्हणले.
आता थोडस लक्ष द्यायचं, OA OB आणि OB OA नॉट इक्वल बनलं इथं, हे सुद्धा दोन्ही इक्वल नाही. आता काय याचं कारण बघा, हे दोन्ही इक्वल का होऊ शकत नाही. डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलंय OA आणि OB, OB आणि OA हे इक्वल होऊ शकत नाही, कारण त्याची डिरेक्शन कशी आहे, वेगवेगळे. आता इथं जो अँगल तयार झाला, इथं AOB, इथं काहीतरी अँगल असा तयार झाला, हा अँगल असा तयार झाला. आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये काय अँगल तयार झाला, हे असा, इथं हे B, इथं A होता, असा अँगल तयार झाला. हिथं अँगल काहीतरी तयार झाला, तो काहीतरी असा अँगल थिटा असेल, आणि इथं अँगल काय झाला, तो पण काहीतरी थिटा असेल. परंतु हे दोन्ही अँगल इक्वल नाहीत. का तर हा आहे पॉझिटिव्ह असतं का, 40 बरोबर वजा 40 असतं का, मला सांगा बरं, असतं का 40 बरोबर वजा 40? असं नसतं ना, 40 बरोबर वजा 40 असं नसतं. म्हणून हा अँगल मग सुरुवातीचा अँगल बघितला किती होता, आपण सुरुवातीला बघितलं बघा, ते कसं कंपास ठेवून कसं चालतं, इथं 40 चालता, इकडून कसं चालता बघा, असे दोन अँगल आपण बघितले होते. असा इथं एक एवढासा अँगल बघितला होता, इथे 40चा होता. आणि पहिल्यांदा काय बघितला होता, पहिल्यांदा एक असा अँगल बघितला, तो किती होता, 40चा. म्हणजे हा जो अँगल होता तो कसा होता, क्लॉकवाईज, त्यामुळे हा निगेटिव्ह होता. आणि असा होता म्हणजे काय झाला, ही काय झाला, पॉझिटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे ही या अँगल आणि हे अँगल ह्यांचे, हे अँगल मॅग्निट्यूड नाही आहे सेम, पण त्याची डिरेक्शन मात्र कशी आहे, वेगळे आहे. येतं लक्षात. तर तुलना करताना लक्षात घ्या. मला सांगायचंय काय, आपण एखादा छोटासा प्राणी घेतला, एक हत्तीचं पिल्लू घेतलं आणि एखाद्या माणसाचं वजन केलं, हत्तीच्या पिल्ल्याचं वजन, किंवा आपण दुसरं सामान घेऊ, जर थोडंसं आपण आपल्या वजनाच घेऊया. थोडंसं उदाहरण देण्यासाठी तुम्हाला सांगतो, आपण एक 10-15 खुर्च्या घेतल्या, त्याचं वजन किती भरलं, एक 40 किलो भरलं. आणि एक माणूस घेतला, त्याचं वजन किती भरलं, 40 भरलं. मग माणूस आणि खुर्च्या एक आहेत का, होऊ शकत नाही ना, ते खुर्च्या झाल्या, माणूस झाला, येते लक्षात. तसं हे जरी आता हे तुमची डिरेक्शनमुळे काय होतं, वेगळं राहतं, लक्षात घ्या. समजून मला मुद्दा काय सांगायचा लक्षात घ्या. इथं हे काय आहे, हे जे आहे ती काय आहे, 40, ही पॉझिटिव्ह आहे, आणि हे कसं आहे, निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र, म्हणजे ह्याचं अमाऊंट जरी सारखी असली तर यांची डिरेक्शन कशी आहे, वेगळे. ही 40 किलो आहे, ही वजा 40 किलो आहे, म्हणजे यांचा आकडा सारखा आहे हा 40च्या, पण त्यांची दिशा मात्र कशी आहे, वेगवेगळी. ह्याला काय म्हणतो आपण, डिरेक्शन डिफरंट आहे, त्यामुळे ती इक्वल होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, वजा 40 आणि 40 यांची तुलना होऊ शकत नसते, ही इक्वल कधी नसतं. जरी त्यांची अमाऊंट सारखी असली तर ते इक्वल होऊ शकत नाहीत, लक्षात घ्या. येतं लक्षात. AOB नॉट इक्वल टू BOE इवन दो दे हॅव सेम अमाऊंट ऑफ रोटेशन. जरी त्यांचं सेम अमाऊंट ऑफ रोटेशन झालं, रोटेशन त्यांचं सेम अमाऊंट झालं ना. पहिल्यामध्ये रोटेशन काय झालं बघा, पहिल्यामध्ये रोटेशन काय झालं, असं झालं 40, आणि दुसऱ्यामध्ये पण रोटेशन काय झालं, असं झालं. ह्याचं पण रोटेशन किती आहे, ह्याचं रोटेशन 40 होतं, ह्याचं रोटेशन किती होतं, 40. ह्यांचं रोटेशन जरी सेम अमाऊंट मध्ये झालं असलं तरी ते दोन्ही इक्वल होऊ शकत नाही. का, त्यांची डिरेक्शन वेगळे आहे. त्यांचे डिरेक्शन काय आहे, वेगळे आहे. एक असा चाललाय आणि एक असा चाललाय, त्यामुळे दोन्हीची इक्वल होऊ शकत नाही. त्यांची अमाऊंट जरी, रोटेशन जरी सारखं असलं तरी ह्याला वाक्याला फार महत्व आहे. हे लक्षात घ्या. आता झिरो अँगल फार सोपं आहे, पुढे अँगलचे वेगवेगळे प्रकार शिकणार आहे आपण. पहिला प्रकार कुठला आहे बघा अँगलचा, झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे फार सोपं, हे तुम्ही बेसिक शिकल्यात का, लय अवघड नाही. इफ रे OA has a zero rotation, that is does not rotate, and the initial arm itself in the terminal OB, and angle so formed as a zero angle. बघा, झिरो अँगल म्हणजे काय असतं, माझ्याकडे असा एक रे आहे, असा एक रे आहे, समजा असा एक रे आहे, आता समजून घ्या. आणि दुसरा असा रे आहे, हे ते कितीचा अँगल होईल, 30चा होईल. समजा परत मी असं केलं, असं केलं, हे ते कितीच झाला, 20चा झाला. कितीच झाला, 20चा. परत समजा मी काय केलं, अजून एक असा छोटासा घेतला, हे ते कितीच झाला, 2चा. 2 अँगल झाला. परत मी असाच अँगल काढला एकावर, किती झाला, झिरोचा अँगल झाला. नाही, इथं अँगल किती झाला, झिरोचा अँगल झाला. अँगलच तिथं होऊ शकत नाही. म्हणजे ज्या अँगल मध्ये बघा, आता मी काय मग असे म्हणलं होतं, हे असं आणि असं होतं, बरोबर. ह्याला काय म्हणलं होतं आपण, हा इनिशियल आर्म आहे, आणि हे काय म्हणलं होतं, टर्मिनल आर्म आहे म्हणलं. इथं काय ते तुमचं त्याच्या नावाचा अँगल व्हायचा. आता ज्याच्यामध्ये हा काय आपला इनिशियल आर्म आहे आणि हा काय टर्मिनल आर्म आहे, हे दोन्ही जर एकावर एक झाले, हे इकडे आला खाली ह्याच्यावर, म्हणजे काय झालं, इनिशियल आर्म पण तोच आणि टर्मिनल आर्म पण तोच, म्हणजे इथं अँगल किती होईल, झिरो होणार. लक्षात, इथं अँगलच काय होणार नाही. म्हणून या ठिकाणी बघा, OA हा काय आपला इनिशियल आर्म आहे आणि OB काय टर्मिनल आर्म आहे. इथं अँगल काय दिसतो तुम्हाला, काही दिसत नाही, तो काय झाला मग
त्याला म्हणायचं झिरो अँगल. इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म काय असतो, वेगवेगळा त्या ठिकाणी असतो. त्यानंतर वन रोटेशन अँगल बघा. वन रोटेशन म्हणजे काय, जिथून फिरलोय, जिथून निघालोय तिथंच फिरून मागायचं. बघा इकडे बघा, हितनं आपण सुरुवात केली असाच, म्हणजे वन रोटेशन म्हणजे काय, हितनं असा फिरून तुम्ही परत इथंच माघारी येणं. म्हणजे बघा मी पेन इथं होता, असा फिरून पूर्णपणे काय नाही इथं माघारी येणं, ह्याला म्हणायचं एक रोटेशन पूर्ण झालं. काय झालं, एक रोटेशन. हितनं निघालं असंच फिरून परत इथं माघारी, ह्याला काय म्हणायचं, एक रोटेशन पूर्ण झालं. बघा आता इथे दिसते तुम्हाला रोटेशन अँगल. आता बघा तुमचं हितनं असाच फिरून तुम्ही कुठं माघारी आला, हिथं आला. जसे की बघा तुम्हाला जर अँगल मोजायला मला तर तुम्ही हिथं अँगल काढला हितनं असा, बघा पहिल्यांदा असा आहे, हितनं इथपर्यंत आला, परत हीच फिरून हितपर्यंत असा आला, परत हीच फिरून असा झाला, परत हीच फिरून काय झाला असा परत झाला, ही असा हीच फिरून परत इथं आला, परत हीच फिरून असा इथं झाला माघारी. म्हणजे रोटेशन एक पूर्ण झालं. म्हणजे हितनं असा इथं गेला, परत असा गेला, परत फिरून हिथं असा आला, परत फिरून इथनं इथं असा आला, परत फिरून इथनं इथं असा आला, परत फिरून परत माघारी इथं असा आला. म्हणजे असा गोल 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 राऊंड असा पूर्णपणे राऊंड असा पूर्ण झाला. लक्षात घ्यायला म्हणायचं एक रोटेशन पूर्ण होणं. म्हणजे बघा हितनं सुरू झाला, ही जी ए आहे ती फिरून, ही तुमचा ए दिसतोय आता, हितनं इथपर्यंत काय तुमचा ए आहे, तो असा फिरून असा एक राऊंड पूर्ण करून इथं माघारी आला परत. हे लक्षात, म्हणजे हितनं चालू झाला फिरून इथं माघारी आला, ह्याला म्हणायचं एक रोटेशन पूर्ण झालं. ह्याला कसलं रोटेशन म्हणायचं, दोन रोटेशन दाखवलेत बघा. हे आतलं जे रोटेशन आहे ते कसलं आहे, क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज. असं फिरते ना, असं फिरून येते. आणि दुसरं बाहेर रोटेशन कसं आहे, क्लॉकवाईज आहे. मी दोन प्रकारे मी पेन फिरवू शकतो. बघा आता समजा आपल्याकडे असा रे आहे, पहिल्यांदा इथं काय आहे समजा माझ्याकडे ओ आहे आणि इथं काय आहे, इथं ई आहे, असं आहे. मी असं रोटेशन करू शकतो, असं पूर्ण होऊन असं रोटेशन पूर्ण झालं. हे कसलं रोटेशन झालं, क्लॉकवाईज झालं. समजा आता मी दुसरं एक आर्म घेतलं, समजा असं घेतलं मी, असं आता एक खुडते रे, तर मी रोटेशन असं पूर्ण केलं. हे कुठलं रोटेशन झालं, या अँटी क्लॉकवाईज रोटेशन झालं. असे दोन रोटेशन घेतले आपण, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तर हिथून फिरून इथंच परत माघारी आलं रोटेशन, याला म्हणायचं एक राऊंड पूर्ण झालं. आणि एक रोटेशन कितीचं असतं, 360 असतं. कितीचं असतं एक रोटेशन, 360 एक रोटेशन असतं. आफ्टर वन कम्प्लीट रोटेशन इफ द इनिशियल रे OA, हा इनिशियल रे काय आहे, OA आहे, कोइन्साइड विथ द टर्मिनल रे OB, तर परत तो कोइन्साइड होतो ही OB ला. म्हणजे मगाशी काय व्हायचं, इथे काय होता O, इथे काय होता A, इथे काय होतं B. म्हणजे OE ची पोझिशन B ला यायची. आता ही जी B आहे ती फिरून पाक ह्याच्यावर B येतो इथं असा. इथं लक्षात, त्याला OA आणि OB काय म्हणायचं, एकच म्हणायचं. आणि OA आणि OB ज्या ठिकाणी इनिशियल आर्म टर्मिनल आर्म एक असतो त्या म्हणायचं एक रोटेशन आपलं पूर्ण झालं म्हणायचं. म्हणजे इथनं निघालं इथं परत आलं म्हणजे याला काय म्हणायचं, OA आपला पूर्ण झालं. आणि इथनं इथं आला गेला काय म्हणतो आपण, तिथंच फिरून आला, पण अँटी क्लॉकवाईज ना क्लॉकवाईज ना, दोन पद्धतीने. मग हे झालं असं. Then so formed angle is known as a rotation angle. त्याला काय म्हणतो, मेजर ऑफ अँगल AOB is equal to 360 डिग्री. 360 डिग्री कळलं, म्हणजे जिथून आपण निघालोय तिथंच परत फिरून माघारी आले की एक रोटेशन पूर्ण होतं. आणि एक रोटेशन हे 360 असतं, लक्षात घ्या. हे अँगल डोक्यात बसला. वन रोटेशन अँगल कळलं तुम्हाला. वन रोटेशन अँगल म्हणजे काय, वन रोटेशन अँगल म्हणजे कळलं का तुम्हाला, वन रोटेशन कळलं का. हितनं ही काय होतं, पोझिशन A आणि इथं पोझिशन B. Aचं कुठे गेलं तर B ला. हे B जे आहे ना परत आणखी फिरून पाक इथे येणार आहे माघारी. म्हणजे हितनं सुरुवात होणार असंच फिरून इथं माघारी येणार. त्याला म्हणजे एक रोटेशन आपलं पूर्ण झालं. म्हणजे हितनं निघायचं आणि परत इथं माघारी यायचं. म्हणजे थोडक्यात हितनं चालू करायचं, लक्षात घ्या, हितनं चालू करायचं असं फिरत परत कुठं माघारी यायचं, हाय असं. ह्याला म्हणजे एक रोटेशन आपलं पूर्ण झालं. एक रोटेशन कितीचं असतं तर 360चं एक रोटेशन असतं. त्यामध्ये अँगल कितीचा होतो, 360चा अँगल होतो. पुढं बघा आता आपल्याला शिकायचं आहे स्ट्रेट अँगल. काय शिकायचं आहे, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कधी होऊ शकतो बघा. आता स्ट्रेट अँगलचं सोपी डेफिनेशन, हा स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल आपण कशाला म्हणू शकतो, स्ट्रेट अँगल म्हणजे काय, आफ्टर द रोटेशन ऑफ इनिशियल रे OA अँड द टर्मिनल रे OB आर ऑपोजिट डिरेक्शन देन द डिरेक्टेड अँगल सो फॉर्मड द नोन ॲज द स्ट्रेट अँगल. ह्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट अँगल. बघा माझ्याकडे असा एखादा रे आहे, इथं O काय, इथं O आणि इथं काय आहे A आहे, बरोबर, O आहे. मी काय केलं बघा,
आता हा जो पोझिशन आहे आपली, लक्ष द्या, हे फिरून असं कुठे गेलं, इथं नेलं. म्हणजे काय केलं, इथं माझ्याकडे पहिल्यांदा कुठं होतो, हे इथनं इथं असं रोटेशन चाललंय आपलं. बघा पहिल्यांदा इथं काय होतं, आपण OA ला होता, फिरून असाच राऊंड मारून कुठे गेला तो, ह्याचं तोंड इकडे होतं, परत ह्याचं तोंड कुठं झालं, इकडे झालं. बरोबर आहे का? तर ह्याला OA पोझिशनला होता, तो काय होता, OA पोझिशनला होता. फिरून कसा गेला इकडं, कुठे गेला तो, OB पोझिशनला गेला. म्हणजे OA चा काय झाला, OB. म्हणजे इनिशियल आर्म म्हणजे काय, इनिशियल आर्म काय होती, OA होती, आणि परत फिरून कुठे गेला तुम्ही, OB ला. ह्याला काय म्हणतो आपण, टर्मिनल आर्म. हे कुठली झाली, टर्मिनल. म्हणजे टर्मिनल म्हणजे जिथं थांबतोय त्याला म्हणायचं टर्मिनल, जिथून सुरुवात होते त्याला काय म्हणायचं, इनिशियल. ही झाली इनिशियल, सुरुवात झाली, फिरून कुठे गेला आपण, मंथन येते का लक्षात, हा लक्षात घे. आता बघा दोन प्रकारे तुम्हाला रोटेशन पूर्ण करता येतं. बघा तुमची पोझिशन पहिल्यांदा कुठे होती, अशी पोझिशन होती, तर OA म्हणलं, मी असं फिरून इथं आलो, ही एक पोझिशन झाली. म्हणजे तुमचा A पॉइंट आहे तो फिरून कुठे येणार आहे, B पाशी येणार आहे. म्हणजे हे असंच फिरून इथं आलं, ही एक पोझिशन झाली. मला पोचायचं ह्या पोझिशनला, म्हणजे OB ची पोझिशन काय झाली, आता इथं OA ची पोझिशन काय झाली, OB झाली. मी एक तर अशा असं फिरून येऊ शकतो इथं, किंवा की असं फिरून इथे येऊ शकतो. लक्षात बसतंय तुमच्या, मी OA ला ह्या O पॉइंटला असं फिरून इथं आणू शकतो, किंवा असं फिरून इथं आणू शकतो. दोन प्रकारे आणू शकतो ना मी. म्हणजे ह्याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, आणि ह्याला काय म्हणायचं, क्लॉकवाईज डिरेक्शन. दोन पद्धतीनं हाफ रोटेशन झाला. ह्याला काय म्हणायचं, हाफ रोटेशन. हे इथनं येतं, इथं थांबतं, म्हणजे अर्धाच फिरते. जेव्हा इथनं असं फिरून पूर्ण परत मागे त्याला म्हणतो आपण एक रोटेशन पूर्ण झालं. तर इथे काय रोटेशन पूर्ण झालं, हाफ रोटेशन पूर्ण झालं. कुठलं रोटेशन पूर्ण झालं, ह्याला म्हणायचं हाफ रोटेशन पूर्ण झालं. तर इथं हाफ रोटेशन पूर्ण झालं की तिथे किती अँगल असतो, मग 180 डिग्रीचा अँगल होतो. कितीचा, इथनं इथपर्यंत अँगल 180 असतो. आणि जर हेच पूर्ण फिरलं असतं, मग अशा आपण बघितलं 360चं पूर्ण झालं, त्याला म्हणतात हाफ रोटेशन. मग याला काय म्हणतो, नोट दॅट दिस केस AOB इज अ स्ट्रेट लाईन. याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट लाईन. आता बघा हे जे रोटेशन आहे ते कसं दिसतं तुम्हाला, स्ट्रेट लाईन सारखं सरळ दिसते. म्हणजे AOB थोडक्यात इथं OA ची पोझिशन काय झाली, OB, आणि इथं 180चा अँगल झाला. याच्यामध्ये ह्याला काय म्हणायचं, कसलं अँगल म्हणायचं, स्ट्रेट अँगल म्हणायचं, किंवा स्ट्रेट लाईन तयार होते. काय तयार होते, स्ट्रेट लाईन. कळले? तर इथं तुम्हाला सांगितलं स्ट्रेट लाईन आफ्टर द रोटेशन ऑफ द इनिशियल रे OA टू द टर्मिनल रे OB आर अपोजिट डिरेक्शन. म्हणजे ज्या अँगल मध्ये आपण विचार केला, इनिशियल रे आणि टर्मिनल रे एकमेकाच्या अपोजिट असतात. इनिशियल रेचं तोंड कुठं आहे, इकडं आहे, आणि टर्मिनल रेचं तोंड कुठं आहे, इकडं आहे. OB आणि हा काय, OA. इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असतील, त्याला काय म्हणायचं, कसला अँगल झाला, स्ट्रेट लाईन. आता आपण त्याच्या पुढे शिकणार अँगल कुठला, बघा राईट अँगल शिकणार आहे. कुठला अँगल शिकणार आहे आपण, राईट अँगल. राईट अँगल सगळ्यांना माहित आहे. हाफ ऑफ वन रोटेशन इज कॉल्ड एज कुठला, राईट अँगल. हाफ वन रोटेशन अँगल इज अ स्ट्रेट अँगल. हे पाठ्यमागच्यातलं आहे. म्हणजे बघा एक रोटेशन म्हणले काय व्हायचं, इथनं फिरून इथे यायचं, ह्याला म्हणायचं 360 होते. मग ह्याच्या निम्मच फिरायचं आपल्याला. काय करायचं, इथनं इथं जायचं, म्हणजे किती झाले, हाफ रोटेशन. पूर्ण एक रोटेशन म्हणजे किती होत आहे, 360. 360चे निम्म किती होतं, 180. म्हणून इथं म्हणलं ही पहिल्या वर्षातलं आहे. म्हणजे वन रोटेशनचे निम्म, वन रोटेशन म्हणलं की 360, त्याचे निम्म म्हणजे काय असतं, 180. ह्याला म्हणायचं 180 म्हणजे 180 डिग्री. आता इथं काय म्हणले बघा, आता यात 1/4 वन रोटेशन अँगल इज कॉल्ड एज अ वन राईट अँगल, and it is also half straight angle, and one rotation angle is a 4 right angle. बघा आता तिन्हीतला फरक लक्षात घ्या. पहिले काम काय होतं, तर ही तुमचा O होता, इथं काय होता, A होता. नीट लक्ष द्या, आता परत चारी सांगणार तुम्हाला. तुम्ही ही जी OA आहे ते असा पूर्णपणे फिरवला, इथं माघारी आणला, ह्याला म्हणायचं 360 अँगल झाला. म्हणजे याला म्हणायचं वन रोटेशन पूर्ण झालं. वन रोटेशन पूर्ण झालं की किती होत आहे, 360. बरोबर. असं इथनं फिरला, इथं आला, वन रोटेशन. समजा मी इथनं फिरलो असं आणि निम्म्यापर्यंतच गेलो,
किती रोटेशन पूर्ण झालं माझं? हाफ रोटेशन पूर्ण झालं. हाफ रोटेशन म्हणजे काय असतं? हाफ रोटेशन झालं की 180, बरोबर. हाफ रोटेशन झालं की 1 रोटेशन म्हणजे 180 झालं. आता इथं हाफ रोटेशनचे पण निमच होते आपलं. मी फिरून इथनं कुठे गेलो, इथनं असंच मी इथंच थांबलो येऊन, म्हणजे इथनं माझा इनिशियल आर्म आहे, टर्मिनल आर्मला माझा इथंच थांबलो येऊन, म्हणजे ओबी काय झाली पोझिशन झाली, OA ची पोझिशन ओबी झाली. इथे कितीचा अँगल होईल माझा? 90चा होईल. म्हणजे एक रोटेशनचा 1/4 भाग म्हणजे 90 डिग्री, एक रोटेशनचा हाफ भाग म्हणजे 180 डिग्री, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय बघा, इथे काय सांगितलंय, ही तुमचं OA पोझिशन होती. तुम्ही इथनं कुठे गेलाय? फक्त इथे गेलाय. इथे किती अँगल झाला तुमचा? मग 90 डिग्री झाला. ह्या डायग्राम तुम्हाला सगळंच कळतंय बघा. हे तुम्ही ही तुमची ओरिजिनल पोझिशन आहे OA. तुम्ही फिरून कुठे गेलाय? आता इथे गेलाय. म्हणजे कितीचा अँगल होईल इथं? 90 डिग्री. आणि समजा तुम्ही इथं फिरून इथे गेला असता, इथे कितीचा अँगल झाला असता? मग इथनं एवढा 180 झालं असतं ना. बघा, तुम्ही इथनं फिरून, इथं तुमचा OA आहे, इथं O आहे, तुम्ही असंच फिरून इथं आला असता, म्हणजे काय झालं असता? तुमचा हाफ रोटेशन पूर्ण झालं असतं, म्हणजे 180 डिग्री झालं असतं. पण आता हाफ मधलं पण आपण हाफच करतोय, म्हणजे इथनं इथंच गेलो आपण, म्हणजे ह्या ठिकाणी कितीचा अँगल तयार होईल? 90 डिग्री, 90चा पूर्ण होईल राईट अँगल. मग ह्याला 1/4 ऑफ 1 रोटेशन. 1/4 म्हणजे काय? 1 रोटेशन म्हणजे किती असतं? 3. काय ओळीचा अर्थ लक्षात घ्या. 1/4 ऑफ 1 रोटेशन म्हणजे काय? 1/4 म्हणजे काय? 1 रोटेशन कितीचा अँगल आहे? 1 रोटेशन पूर्ण 1 रोटेशन हा 360चं 1/4 काढा बरं. किती येतं ते? 90 येतं. 360 भागिले 4 केलं, उत्तर किती येतं? 90. म्हणजे एक रोटेशनचा चौथा भाग म्हणजे किती असतो? 90. त्याला काय म्हणतो आपण? 1/4. त्याला म्हणतो आपण राईट अँगल. त्याला काय म्हणतो आपण? राईट अँगल असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. हा ही लई सोपा कन्सेप्ट आहे. संपलं बघा. आता आपण काय काय शिकलो आपण, म्हणजे ही कन्सेप्ट नवीन चालू झाला. पहिला कन्सेप्ट आपण काय शिकलो?